त्या 8. त्याच्यामुळे आपण बघतो बंटी जोशी 7 वर खेळतोय, विवेक जोशी 1 वर खेळत आहे, 32 धावांचा पाठलाग करायचा 4 षटकांमध्ये. अशा वेळेस पहिल्या षटकाचा जो ऍव्हरेज आहे, सरासरी आहे, ते सर्कलच्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत. आणि आता सर्कलच्या नंतर मात्र जर जगून ठेवलं आणि आता बघा आपण शेवटला चेंडू पकडला आला नाही, चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होतं, एक धाव मिळाली. जर ती वाचली सुद्धा अजूनही फायदा झाला तर थोडीशी मिसफीड तशी म्हणता नाही येणार, मात्र तिथे थोडीशी मिसफीड आपलं म्हणायला काय हरकत नाही, म्हणजे हो पण नाही आणि नाही पण नाही अशी परिस्थिती या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. 8 धावांची सरासरी पाहिजे होती, ती 8 धावांची सरासरी ठेवलेली आहे ती या फलंदाजांनी पोसरी संघाविरुद्ध. आरसीसी पेठ आणि पोसरीचा सामना आपण बघतोय. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी ही लढत, एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 12 खेळाडू सांगतोय 18 चेंडूमध्ये 8 धावा दिल्यानंतर लवजीला, पण ती लवजी होती आणि हा पेट आहे. ती लवजी होती, हा पेट आहे. वेगवेगळ्या मैदानावर वेगवेगळी सिच्युएशन, वेगवेगळे खेळाडू, वेगवेगळे लोक, ही परिस्थिती आपण थोडीशी वेगळी आहे. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. ओमकार पाटील मोरबीचे आणि आपले तळवी ना, महेश दळवी यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. उद्या त्यांची मॅच आहे ना, उद्या मॅच आहे त्यांची. हो, आणि कृपा उडवलेला फलंदाज बाद होतो बंटी जोशी. जबरदस्त गोलंदाजी करतोय मंगेश पाटील. पहिल्या चेंडूवर चकवलं बसलेला, आपण म्हणायचं की माळी की नुसतं वेगवान गोलंदाजी काय कामाची. अचूक टप्पा पाहिजे, तुम्हाला टर्न पाहिजे, व्हेरिएशन पाहिजे, मिश्रित गोलंदाजी पाहिजे ती गोलंदाजांची. नक्कीच निश्चित गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मिश्रित गोलंदाजी, व्हेरिएशन आणलं गोलंदाजीमध्ये. त्यांनी अगोदर बघितलं कडे टाकून, असा कडा टाकला, तसा कडा टाकला, मासा गळायला नाही लागला. मग एक चांगला कडा टाकला आणि हा मासा गळायला लागला. तर बंटी जोशी असं म्हणतात ना त्याचे माळी की म्हणजे कडेला बसून गांडूळ लावून मासे पकडण्यापेक्षा फेसाळ्याला समुद्र जो जातो ना तो खरा शिकारी, तो खरा मासे म्हणजे मासे पारदे. चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी पेठ संघाला नवीन फलंदाज आला खेळपट्टीवर. डावकुडा फलंदाज सोहेल शेख. 16 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. संतोष अजूनही सामना अटीतटीचा होऊ शकतो. 8 धावांची सरासरी पाहिजे होती. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू संपलेत, एक पण धाव नाही आली आणि 1 विकेट मात्र मिळालेली आहे ती पोसरी संघाला. गोलंदाज मंगेश पाटील राईट टर्न राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. हो बांधून देव फलंदाजांना. की फलंदाजांचे दिवस कुठे गेले, आता गोलंदाजचे दिवस आले. त्याच्यामुळे आपण बघतो उजव्या बाजूला जे प्रकाश पाटील जावई, त्याला बघा किती सपोर्ट आहे इकडे. बॉल टाकायच्या अगोदर बोलतात की डॉट बॉल. आणि बाद फलंदाज बाद. अखिल भोईर गोल पकडला. अखिल भोईर एक असे खेळाडू आहे की बराचसा एरिया कव्हर करतो. तसं संतोष पवार आणि अखिल भोईर आपल्या एरियातले असे 2 खेळाडू आहेत. एवढे चपळ, चतुर आणि त्यांच्या हातून झेल सुटणं म्हणजे अशक्यच आहे. चुकून 100 एखादा झेल सुटत. आणि आपण बघतो त्याच्यामुळे आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, एकही धाव दिली नाही. 2 विकेट मिळेल मंगेश पाटील आणि जे षटक टाकलेलं आरसीसी पेठच्या नरेश कोळीनं तसंच षटक टाकण्याच्या वाटेवर आहे तो मंगेश पाटील. मंगेश पाटील आपल्या नावाला साजेल अशी गोलंदाजी करते. ज्ञानेश्वर पाटील त्यांचे बंधू मॅच बघताय. तिथून जिंकण्यासाठी जर समीकरण बघितलं तर 14-24 झालं. 10च गॅप आता तयार झाली आहे. अगोदर काहीच नव्हती, एवढी नव्हती, कमी होती. आता ती वाढत 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 7ची गॅप आता 10 वर गेलेली आहे. म्हणजे हळूहळू सामना हा पेठसाठी अवघड होत चालला. परंतु पेठची जर बॅटिंग ऑर्डर बघितली आपण तर स्ट्रॉंग आहे. अगदी 7वा-8वा खेळाडू येऊन षटकार चौकार मारण्याची क्षमता असलेला पेठ संघ, याच्या समोर पोसरी संघ एक सरस कामगिरी करतो. लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये हा एक प्लस पॉइंट पोसरी संघात. हा झेल होता सुटलेला आणि फलंदाज पण म्हणतो बाबा धावू नको, मी वाचलोय इथं, नाहीतर आगीतून निघायचं आणि पोपाटात सापडायचं. नक्कीच. आणि परंतु आता धावांची गरज आहे. एक षटक मात्र चांगलं पडतंय. ते आतापर्यंत 5 चेंडू टाकले, 2 विकेट घेतलं, एकही धाव दिली नाही. बेसिक 4. हे बघा संतोष, 5 चेंडू डॉट झाले विकेटच्या सकट.
की मेडन षटक पडण्याची शक्यता होती आणि आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे म्हणजे कदाचित मेडन षटक पडू शकतो. हा चेंडू जर डॉट केला तर 500चं बक्षीस आहे. जर मेडन चेंडू केला तर आणि झेल झालेला आणि मेडनवर 3 विकेट घेतलेल्या आहेत मंगेश पाटील आणि 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. 500 रुपयांचं पारितोषिक आमचे जावई प्रकाश पाटील यांच्याकडून त्याला मिळालेलं आहे आणि एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ते या स्पर्धेमधलं पहिलं मेडल षटक टाकतो ते मंगेश पाटील. जबरदस्त गोलंदाजी मंगेश सगळं स्वागत करतात. असं वाटलं नव्हतं की 32 धावा झाल्यानंतर तर या सामन्यामध्ये भोसरी सगळं परत जाईल, परंतु मनीष कात्रेने दिले 8 धावा आणि मंगेशने दिले एकही धाव नाही आणि 3 विकेट त्याने घेतल्या या षटकामध्ये आणि या सामन्याला तलाटने देण्याचा प्रयत्न केला तो भोसरी संघानं. जबरदस्त गोलंदाजी. असं वाटलेलं की हा सामना संतोष एकतर्फा होईल. 80-80 83 धावा करणारा संघ त्याच्या समोर या एवढूशा 31 धावा म्हणजे तुटपुंज. असं वाटलेलं लुटपुटीची लढाई आहे का काय, लुटपुटीची लढाई आहे की काय, पण नाही. ही एक कडवी सुंदर पाहायला मिळाली आणि जबरदस्त फसन पाहायला मिळाली. ठीक आहे, पण आपण म्हणतो की जसे सरत चालू तसे खेळपट्टी